महाराष्ट्र केसरी गेले 67 वर्ष अखंड सुरू असलेली ही परंपरा आता आपल्या 68व्या वर्षात पदार्पण करत आहे. पण यंदा मात्र ही स्पर्धा केवळ स्पर्धा राहिली नाही, तर ती एका महापर्वात रूपांतर झाली आहे. कारण यंदा प्रथमच महाराष्ट्र केसरीच्या बक्षिसांनी सर्व रेकॉर्ड मोडून काढले आहे. विजेत्या पहिलवानाला यापूर्वी कधी न लाभलेलं असं भव्य बक्षीस मिळणार आहे. नेमकं हे बक्षीस काय आहे, किती पैलवान या स्पर्धेत उतरले आहेत आणि नियम काय आहे, चला तर मग वाघोलीत रंगलेल्या या कुस्ती महाकुंभाची सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. महाराष्ट्र केसरी हा फक्त एक किताब नाही, तर महाराष्ट्राच्या मर्दांगीचा आणि परंपरेचा मानाचा तुरा आहे. कल्पना करा, 1953 साली पुण्याचे तुकाराम फाळके यांनी मुंबईच्या दिग्गज पैलवानाला केवळ 2 मिनिटातच चितपट केलं आणि महाराष्ट्र चॅम्पियन किताबाची सुरुवात झाली. नंतर 1961 मध्ये याला महाराष्ट्र केसरी हे नाव मिळालं. सुरुवातीला फक्त रोख रक्कम बक्षीस होती, पण 1982 मध्ये कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी चांदीची गदा बक्षीस देण्याची प्रथा सुरू केली आणि आता 2026 मध्ये मात्र बक्षिसांचा वर्षाव होतोय. यंदाची 28वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्याच्या वाघोलीत रंगतीये. 18 ते 22 मार्च 2026 असे 5 दिवस रंगणार हे सोनेरी पर्वत वाघोलीतल्या बाजार मैदानात उभारलं. स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरी सारखं भव्य स्टेडियम, एकाच वेळी 40 ते 50 हजार प्रेक्षक बसू शकतील एवढी क्षमता. हे आयोजन केले पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव पाटील यांनी. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या 42 मोठ्या शहरांमधून माती आणून हा आखाडा तयार केलाय आणि 22 मार्च रोजी अंतिम सामन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार. या स्पर्धेत महाराष्ट्रभरातल्या 42 शहरांमधून तब्बल 840 पैलवान सहभागी होत आहेत. 100 तांत्रिक अधिकारी, 84 संघ व्यवस्थापक आणि 84 प्रशिक्षक यांची टीम ही स्पर्धा व्यवस्थित पार पाडणार आहे. स्पर्धा 2 विभागात होणार आहे, एक पारंपरिक माती आणि दुसरी आंतरराष्ट्रीय दर्जाची गादी म्हणजेच मॅट विभाग. दोन्ही विभागात वजनी गटांनी लढती होतील आणि शेवटी माती विभागाचा विजेता आणि गादी विभागाचा विजेता यांच्यात अंतिम लढत होईल. या फायनल मॅच मध्ये जो जिंकेल तो खरा महाराष्ट्र केसरी. आता येतो महत्वाचा मुद्दा, महाराष्ट्र केसरी विजेत्याला काय मिळाल. पहिलं सर्वात मानाचं बक्षीस म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यातर्फे दिली जाणारी चांदीची गदा. हा महाराष्ट्रातला कुस्ती क्षेत्रातला सर्वोच्चतम सन्मान आहे. पण यंदा या गदेसोबत येणार आहे थेट टोयोटा फॉर्च्युनर. हो, बरोबर ऐकलं. यंदा विजेता पहिलवानाच्या हाती लाखो रुपयांची फॉर्च्युनर गाडी असेल. तसेच उपविजेता म्हणजे उपमहाराष्ट्र केसरी ठरणाऱ्या पहिलवानाला मिळणार महिंद्रा स्कॉर्पिओ. तर वेगवेगळ्या 18 वजनी गटात सुवर्ण पदक जिंकणाऱ्या पहिलवानांना मिळणार रॉयल एनफील्ड बुलेट आणि रौप्य पदक विजेता हिरो स्प्लेंडर मोटरसायकल मिळणार आहे. हे झालं कुस्तीतलं. पण यंदा प्रेक्षकांसाठी खास बक्षीस आहे. उत्कृष्ट रील बनवणाऱ्याला मिळणार आयफोन, उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी कॅमेरा लेन्स आणि उत्कृष्ट रॅप सॉंगसाठी तब्बल 1 लाख रुपयाचं बक्षीस मिळणार आहे. 28वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा म्हणजे केवळ एक स्पर्धा नाही, तर हा महाराष्ट्राच्या मातीचा उत्सव आहे, परंपरा मान आहे आणि एक तरुण पहिलवानाच्या स्वप्नाची पूर्तता आहे. पण हे महाराष्ट्र केसरीचं स्वप्न पूर्ण करणारा पहिलवान कोण असेल? फॉर्च्युनरवर स्वार होणारा हा भाग्यवान विजेता कोण असेल हे तर 22 मार्चलाच कळेल. पण तोपर्यंत तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण होऊ शकतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आणि पाहत राहा फक्त कसं काय.